जय गजानन श्री गजानन। नमस्कार, अनुप्रीताज किचन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर आज बनवूया कच्च्या कैरीचं आमरस। आपण पिकल्या कैऱ्यांचं तर आमरस नेहमीच खातो। आता तुम्ही नवीन पद्धतीने कच्च्या कैरीचा आमरस खाऊन बघा। महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी हा आमरस बनत नाही, पण विदर्भात हा नक्कीच आवर्जून बनवला जातो। त्यासाठी आता आपण सुरुवात करूया कच्च्या कैरीचा आमरस। पण त्या अगोदर मला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। आणि कमेंट करून मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी चला तर मग सुरुवात करूया। अगदी भन्नाट अशी रेसिपी आहे, एकदम चटपटीत, गोड आंबट अशी याची छान अशी चव असते। तुम्ही हे पुरणपोळी सोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता, एकदम छान लागते। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी 2 कैरी घेतलेली आहे। आता ह्या 2 कैरी आपल्याला कुकरला लावून घ्यायच्या आहे। त्यासाठी मी कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि एक पातेलं ठेवून त्यामध्ये ह्या कैऱ्या आपल्याला ठेवायच्या आहेत। आणि पातेल्यावर आपल्याला झाकण न ठेवताच तसंच आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 4 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपले आंबे हे व्यवस्थित शिजून येतील। आता हे आंबे आपले चांगलेच शिजून आलेले आहेत आणि कलर सुद्धा चेंज झालेला आहे। तर आता थंड झालं की आपल्याला ते हाताच्या साहाय्याने व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे, जेणेकरून जो आतमधला आंब्याचा म्हणजे कैरीचा जो गर आहे तो व्यवस्थित चुरला जाईल आणि थोडा थोडा वेगळा होईल। व्यवस्थित असं आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे। चाकूच्या साहाय्याने थोडंसं कट करून घेऊया, जेणेकरून जो आपल्या कैरीतला गर आहे तो व्यवस्थित आपल्याला काढता येईल। म्हणून थोडासा आपल्याला या कैरीला कट मारून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित याचा गर आपल्याला चाकूच्या साहाय्याने किंवा चमच्या साहाय्याने सुद्धा वेगळा करता येईल। हा या प्रकारे आपल्याला काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित हा कैरीचा गर हा शिजलेला आहे। एकदम छान अशी रेसिपी आहे। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुमची कुठलीही क्लिप ही स्किप होणार नाही आणि तुमचा आमरस सुद्धा माझ्या आंब्यासारखा गोड आंबट आणि छान अशी चव देईल। याप्रमाणे आपल्याला हा गर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर मिक्सरला हा गर आपल्याला वाटून घ्यायचा आहे, जेणेकरून छान अशी फाईन पेस्ट तयार होईल। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून हा जो गर आहे व्यवस्थित मिक्स होईल आणि छान पेस्ट तयार होईल। थोडंसं चमच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेऊ आणि मिक्सरला फिरवून घेऊया। 10 ते 5 मिनिटं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा गर आपला रेडी आहे। हा आता आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये अजून थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। अगदी सोपी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। कमेंट करायला काही वेळ नाही लागत हो, एकदा तुम्ही कमेंट केली की मला कळेल की तुम्हाला माझ्या कुठल्या कुठल्या रेसिपी बघायच्या आहेत। तुम्ही नवीन नवीन रेसिपीचे नावसुद्धा सांगू शकता, जेणेकरून मी त्या ट्राय करू शकेल। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून अजून मी थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे, जेणेकरून आमरस हा आपला आणि आमरस शिजवताना तो गूळ टाकल्यामुळं घट्टच होतो। त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता कढईमध्ये 2 चमचे मी इथे तूप घेतलेलं आहे। आपल्याला हा आमरस तुपातच फोडणी द्यायचा असतो। आता तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी 1 चमचा किंवा अर्धा चमचा आपल्या चवीनुसार तुम्ही जिरं टाकू शकता। त्यानंतर जो आपण कच्च्या कैरीचा जो गर काढलेला आहे तो त्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित चमच्या साहाय्याने फिरवून घेऊया। अगदी लवकर आणि झटपटीत अशी रेसिपी होते। भातासोबत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, एकदम छान अशी टेस्ट येते। आता हा गर आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडंसं मी अर्धा चमचा वेलची पूड सुद्धा टाकली आहे, जेणेकरून छान असे सुगंध येईल आणि चवसुद्धा भारी लागेल। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे आणि थोडासा टेस्ट करून बघायचं। गूळ टाकल्यानंतर जर परत तुम्हाला थोडंसं आंबट वाटलं तर तुम्ही यामध्ये गूळ
हा अजून ॲड करू शकता. आणि आता गुळाचं पूर्ण पाणी होईपर्यंत आपल्याला चमचा हा फिरवत राहायचा आहे, जेणेकरून आपला आमरस हा खालून लागणार नाही आणि एकदम छान असा गूळ हा मेल्ट होईल. आता गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे. आता हळूहळू आपलं गुळाचं पाणी होत आहे, तर यामध्ये आपण थोडंसं अजून पाणी घालूयात, कारण की हा आता थोडासा दाटसर दिसत आहे. तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि आपण यामध्ये आता थोडंसं पाणी घातलेलं आहे, जेणेकरून थोडासा असा पातळ होईल. आमरस हा पातळच असतो, त्यामुळे आपल्या आवडीनुसार तुम्ही पाणी हे कमी जास्त करू शकता. एक उकळी आली की छान असा आमरस हा बनून येतो. तर उकळी आली आहे म्हणजेच आपला हा आमरस चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. तर कशी वाटली मंडळी तुम्हाला रेसिपी? लाईक आणि शेअर करायला विसरू नका.